घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। रात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघातात भरधाव बसने अनेकांना चिरडलं आहे। या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांद्वारे संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणी बसचा चालक संजय मोरे यास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। दरम्यान याच अपघाताचं संभाव्य कारण समोर आलं आहे। या दुर्घटनेनंतर आमदार दिलीप लांडे यांनी घटनास्थळी जात परिस्थितीचा आढावा घेतला। हा अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती दिली आहे। कुर्ला स्टेशनहून बस निघाली होती। ही बस प्रवाशांनी भरलेली होती। या बसचे ब्रेक फेल झाले होते, त्यामुळे चालक घाबरला। तो घाबरल्यामुळे त्याने ब्रेकवर पाय देण्याऐवजी एक्सिलेटरवर पाय दिला, त्यामुळेच बस जास्त वेगात धावली। कुर्ला स्टेशन ते आंबेडकर चौक पर्यंत बस सर्वांना चिरडत गेली। मुंबईत कुर्ला येथील बेस्ट अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 ते 35 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। सोमवारी रात्रीच्या सुमारास ही बस काळ बनून आली आणि समोर येईल त्याला चिरडत निघाली। यावेळी या भरधाव बसने अनेकांना धडक दिली, तसेच अनेक वाहनांनाही धडक दिली। कुर्ला LBS मार्गावरील मार्केटमध्ये रात्री रहदारी असताना ही बस अचानक भरधाव वेगात आली आणि तिने अनेकांना चिरडलं। ही धडक इतकी जबरदस्त होती की वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे। तर या बसने जवळपास 40 लोकांना चिरडलं, ज्यापैकी 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। इतकंच नाही तर रात्री घरी जाण्याची वेळ असल्याने बसमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होती। जेव्हा अपघात घडला तेव्हा बसमध्ये 60 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे। पोलिसांनी या प्रकरणी बस चालक संजय मोरे याला अटक केली आहे। त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। या संपूर्ण घटनेचं CCTV फुटेजही समोर आलं आहे, ज्यामध्ये ही बस अनेकांना चिरडताना दिसत आहे। एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार या बसने 7 ते 8 गाड्यांना धडक दिली। यामध्ये 2-3 रिक्षा, टेम्पो आणि कारचा समावेश होता। गाड्यांना उडवत बस मार्केटमध्ये घुसली। अपघात झाला तेव्हा एक महिला बस आणि गाडीच्या मध्ये अडकली होती आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। प्रत्यक्षदर्शीनी कपिल सिंग यांनी सांगितले की कुर्ला ते अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी मार्ग क्रमांक 332 ची बेस्ट बस पूर्णपणे भरली होती। बसने प्रथम ऑटो रिक्षाला धडक दिली आणि नंतर एकामागून एका वाहनाला धडक दिली आणि आंबेडकर कॉलनी गेटवर धडकल्यानंतर ही बस थांबली। या घटनेत बसने अनेक पादचारी आणि फेरीवाल्यांना धडक दिली। नेमकं काय घडतंय हे कळण्याच्या आतच हे सारं घडलं। लोकांना धक्का बसला होता। हे एखाद्या दहशतवादी हल्ल्यासारखं दृश्य दिसत होतं। संतप्त जमावाने बसचा पाठलाग करून चालकाला पकडले आणि पोलीस येईपर्यंत त्याला बेदम मारहाण केली। कुर्ला येथील रहिवासी जैद अहमद यांनी सांगितले की मी जेव्हा माझ्या घरातून रेल्वे स्टेशनवर जात होतो तेव्हा मला मोठा आवाज आला आणि बेस्ट बस चालकाने अनेक पादचाऱ्यांना रिक्षा आणि कारला धडक दिल्याचे मला दिसले। अहमदने सांगितले की रिक्षात अडकलेल्या काही जखमींना त्यांनी वाचवले। आम्ही त्यांना दुसऱ्या रिक्षात भाभा रुग्णालयात पाठवले। शारिक अन्सारी यांनी सांगितले की बस थांबण्यापूर्वी त्यांची कार 100 मीटर पर्यंत फरफटत नेण्यात आली होती। न्यूज पोलीस रिपोर्टर वसीम शेख, मुंबई।